ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजल खानी विडा त्यांनी उचलला। अटल जी जे बोलले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा लेकिन हिंदू को लुटने वाली सरकार वहां बैठी है, हे दुर्भाग्य आहे आपलं। याच एका वाक्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी देशातल्या तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटवलं होतं। आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे। आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत। आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही आहोत। आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, अब हिंदू माफ नहीं करेगा। या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, राम मंदिर वही बनाएंगे, पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते केलं असेल। मग शिलापूजन असेल तर शिलापूजन केलं, रथयात्रा असेल तर रथयात्रेत सामील झाले, कार सेवा असेल तर अयोध्येत जाऊन कार सेवा सुद्धा केली। अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं, अनेकांचे जीव गेले आणि त्याच्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल। बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या आणि तेव्हा फक्त एकच देशातलं एकच मर्द उभा राहिला होता हिंदूंच्या पाठी, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे। हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, आधार शोधत होता आणि त्यावेळेला हा शिवसेनेचा भगवा शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला। गैरफायदा घेतला गेला, नको ती लोक सत्ता भोगतायत आणि हिंदू आजही भरडला जातोय। 12 वर्ष होऊन गेली, आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजल खानी विडा त्यांनी उचलला। काय उचलला? कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता। हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना फक्त एकच शिवसैनिक असा आहे, एकच शिवसेना देशात अशी आहे की समोर उभी राहून निधड्या छातीने त्यांना प्रश्न विचारू शकेल। काय वातावरण होतं? अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है। आता मला भीती वाटायला लागली, जर ही अयोध्याची झाकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील। आणि 12 वर्षामध्ये आपलं भगव्याचं सरकार तिकडे आलं असं आम्हाला वाटत होतं, आपल्याला वाटत होतं, हक्काचं सरकार आलं। अटल जी जे बोलले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा लेकिन हिंदू को लुटने वाली सरकार वहां बैठी है, हे दुर्भाग्य आहे आपलं, हे दुर्भाग्य आहे। आणि हे आरोप मी नाही करत आहे, हे आरोप आता अनेक जण बोलायला लागलेले आहेत। पहिली सुरुवात आपल्याला लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वी केली की केदारनाथ मंदिर, केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनंही लुटलं गेलं। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत। महाकालचे काल आहेत हे। आणि आता अयोध्यामध्ये तर अशा बातम्या येत आहेत की शिसारी येते या लोकांची। बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत। अयोध्येमध्ये एका IAS ऑफिसर बोलतायत जे पूर्वी गृहसचिव होते की त्यांनी त्यांच्या आईचे दागिने वितळवले आणि जवळपास 1 किलो सोन्याचा मुलामा देणारं रामचरित्र मानस तिकडे त्यांनी दान केलं होतं, तेही गायब झालं। 9-9 तास त्यांना बसवलं जात आहे आणि उत्तरच दिली जात नाहीये। आपण शिवसेनेने तिकडे देणगी दिली होती, आपण उपकार नव्हते केले, आपण एक कर्तव्य केलं होतं, फुलला फुलाची पाकळी म्हणून आपण तिकडे ती देणगी दिली होती। 1 कोटी चांदीची वीट दिली होती, सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या। कुठे गेले हे सगळं? आणि मी म्हटलं याची मला शिसारी येते,
ही शिसारी एवढ्यासाठी येते की पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व हे घाणेरडं हिंदुत्व, हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. हे तिथले साधू संत आता म्हणतायत की सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. आणि एका साधू संतांपैकी एकाच वाक्य असं आहे कि हम जब मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है. म्हणजे साधू संतांशी तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयाचा माल, हपापाचा माल गपापा करतायत. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा बोळा हिंदू आहे, जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले कष्टाच्या पैशातले एक पैसा तर एक पैसा, 2 रुपये तर 2 रुपये तिकडे देतो. हे तुम्ही गायब करता आहात. लाज वाटली पाहिजे या लोकांना हिंदू म्हणून घ्यायची. म्हणून मी आज तो परत नारा बुलंद करतोय. जेव्हा हिंदू भीतीग्रस्त होता आणि कोणालाही हिंमत होत नव्हती की हिंदू, मी हिंदू आहे बोलायची, हिंदू तुम्हाला आज पुन्हा जागा करायचंय. हा हिंदू हा काही वेडा नाहीये. पावसात चिंब भिजून सुद्धा राम रक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. आणि राम भक्त कसे आहेत अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामा बरोबर जी वानर सेना होती त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालेनी लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत हे आपल्यावरती टीका करतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की अरे जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे.